आपल्या पोराची लई इच्छा होती, आपल्या पोरीला खूप शिकवायची आणि चांगल्या राजकुमारची लग्न लावून द्यायचं. बरं, आधी तुम्ही तयारी करा. सकाळपासून काम किती काम करा हो. मुलीसाठीच करताय ना, का दुसऱ्या तर कोणासाठी? बरं मी काय म्हणतो, मुंबई कशी आहेत? बरी आहे ना? त्याला काही त्रास देऊ नको. आता झालं, तुम्हा सगळ्या पुरुषांची ना हीच गत आहे. तसं नाही ग, तुला माहिती आहे कोवड्या वयात मध्ये तिला विधवावं लागलं. तिच्या पण काही इच्छा आकांक्षा असेल की नाही, कुणासाठी जगते? आपल्या नातीसाठीच ना. तिला तू आपल्या सहकार्य करायला नको, तिला मदत करायला नको. अहो, मी आई म्हणूनच तिच्या पाठीशी आहे ना. तुम्ही जेवा आधी. हे घास माझ्या हातचा पण घे. सकाळपासून काम. तुला सांगितलं संध्याकाळी येतो घरी. काय हवंय तुम्हाला? काय हवंय? जे काय आहे ते आमचे स्वाधीन करा. अरे काय असणार आमच्याकडे? हे बघ, ही माती खताचा पुतला आणि या डोक्याला बांधायचा मागोटा एवढाच आहे. याच्याशिवाय काय नाही. काय नाही? काय नाही तुझ्याकडे? अरे या म्हातारीला माझ्या स्वाधीन कर. माझ्या म्हातारीला नजर टाकीस तर या पिकावर तुझी नाय चेदा मेदा करून टाकला का रामदेव नाही? अरे गप्पा बघतोस काय? माझ्या म्हातारीवर तुमची नजर गेली. नालायक साले, चाल जवळ इथून. अरे गप्पा बघतोस का? उचल त्या म्हातारीला. खूप मजा आली. खरंच आज खूप मजा आली. अरे तुमच्यासारखे साथीदार असल्यामुळे मला नवनवीन येवनाचा आनंद घ्यायला मिळतो. मला पण त्या म्हातारीत मजा आली असं वाटलं होतं. काय गप्पा? हो हो, मला पण खूप मजा आली. चला ठीक आहे, तुमची विदागी. चला अरे देवा, आपल्या म्हातारीला घेऊन गेलेले.
अरे काय करू व्यक्त हे भगवंता, अरे कोणती परीक्षा घेतोस आहे माझी तू? म्हातारे कुठं शोधून दिला नाही. ए म्हातारे, कुठं या जंगलात शोधून मी तुला? म्हातारे, माझी म्हातारे, 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 म्हातारे. काय काम केलं रे तुला? अरे माझ्या म्हाताऱ्यावर अत्याचार करा. काय सांगू रे तुझ्या? काय सांगू तुझ्या नातीला? हो माझी म्हातारी मेली. नाही ते आराम पर्यंत पोहोचले गेला. या सेनापती या, काय खबर आणली? राणी साहेब, आपल्या शृंगारपुरीत भर दिवसा आया बहिणीला अत्याचार होत आहे. नको नको ते विधाने माझ्या कानावर ऐकायला येत आहेत. छी. काय ऐकते मी प्रधानजी? तुमच्यासारखे खंडवीर या नगरीची धुरा सांगत असताना या नगरीत अशा वाईट घटना घडतातच कशा? राणी साहेब, सत्य काय ते आपल्या शोधावं लागेल. कारण आम्ही दिवस आपल्या डोळ्यामध्ये तेल घालून या जनतेची सेवा करतो आणि अशा गोष्टींवरती विश्वास ठेवणं म्हणजे आपल्या नेतृत्वाला कळतच नाही का? म्हणजे हा आमच्यावरचा अविश्वास बनावा. माझ्या कानावर जी सूचना आली ती तुम्हाला त्याच्याबद्दल मी तुम्हाला सूचना दिली. तडतड निघून जाणं मनाला एकदम झेप देऊन गेलं. राणी साहेब, तुम्ही काही चिंता करू नका. आम्ही नगरीमध्ये जाऊ. साऱ्या जगाची चौकशी करू. आम्ही तुम्हाला समाचार देतो. आज आमच्या शाळेचा वर्धापन दिन, त्यानिमित्त आम्ही लहान मुलांचे संगीत डान्स ठेवले. तर आपल्या शाळेतील सर्वात उत्कृष्ट कलाकार चिंकी या डान्स करणार आहे. त्याचे आई वडील आलेले आहेत. चिंकी, वा, आपल्या राज्याचे युवराज अतिशय सुद्धा आलेले आहेत. चिंकी, त्या डान्सला लग्न करू. बा, माझं मन बदलं याच्यावरती. काय बोला तुम्ही? पोरी तू चल घरी. पोरी. ए खेड्या, सोड माझ्या पोरीला. नालायक माणसा. बाजूला ह्याच्या आधी हिच्या आधी फायली उभा शिकारोशी. काय करतात? बाई ते संध्याकाळी माझ्या फोन
आरामपासून माझ्या नातूला उठून गेले. नाही बाबा, असं नका बोलू. ते अजून लहान आहे. माझ्या फोनवर सुद्धा बलात्कार केला नसेल. हे परमेश्वरा, हे देवा, बाबा, बाबा, बाबा चिंचे! अरे काय नाही सगळं तुम्ही सांगते पाहिलं. अरे तुमचं दर्शन करणार युवराज आधी त्याने माझ्या म्हातारीवर अत्याचार केला नाही, आता माझ्या मुलीवर. अरे त्याला आमच्यावर घडलं, उद्या तुमच्यावर अजून काय करणार. नाही आता नाही, आता तुमचं राज वाढत घेऊन नका. न्याय मागणं मी राणी सरकारला निवड न्याय मागणं मी राणी सरकार. मग काय करू? तुझा निघाला राजवाड्यात न्याय मागायला. तिथे कोण तुला न्याय देणार? तुला न्याय निवाडा इतकेच होणार. युवराज, मी काय वाईट केलं? आम्ही काय वाईट केलं तर गावाने सगळं असं या खेळण्यावर लक्ष ठेवा. हो युवराज. आणि या गावकऱ्यांनी कोण तुझी मदत केली त्याची सुद्धा दखल त्याला करा. मी आई सर्वांना म्हणवून येतो. हो युवराज. हे म्हाताऱ्या, आमच्या युवराजांवर अपमानाचे शिंतोडे उडवू नकोस. नाहीतर तुला सर मला शेवटची माती द्यावी लागेल. राणीसाहेब, हा घ्या पुरावा. तुम्हाला अत्याचाराविरुद्ध पुरावा होता ना, हा घ्या पुरावा. राणीसाहेब, राणीसाहेब, काल सुद्धा एक वाईट घटना आपल्या नगरीमध्ये घडली आहे. या हरामखोर नीच हैवानाने आपल्या शाळेतील विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिचे हातपाय तोडले आणि त्या जंगलामध्ये फेकून दिले. प्रधानजी, काय बोलत आहात आपण? कोणी केलं हा अमानुष्य कृत्य? कळेल का? राणीसाहेब, अहो आम्हाला तुम्हाला सांगण्यास लाज वाटते. प्रधानजी, कोण आहे तो? सेनापती की? राणीसाहेब, विचारा ह्याला विचारा. बोल बोल, कोण आहे तो? बोल. कोण आहे अजून तुझ्यासोबत? बोल. माफ करा मला राणीसाहेब, हे कृत्य मी एकट्याने नाही केलं. मग कोण आहे तुझ्यासोबत? बोल. आपले युवराज सरदार अजित शेरी यांनी यांच्या हुकावरून मी आणि माझा साथीदार गब्बा आम्ही खूप जणींवरती अत्याचार करून त्यांना त्यांच्या स्वाधीन केले आहे. प्रधानजी, घेऊन जा याला आणि कोठडीत बंद करा. अन्य माणसांना तडफडून मारा. राणी सरकार, मला माझ्या पापाचे प्रायश्चित्त नक्की द्या. पण या पापाचा शेवट करा राणी सरकार. एक वेळेस राणी सरकार, तुला आता माफी नाही. काय सांगायचं? आता म्हणजे आपण काय झालं? अरे जगून तरी काय उपयोग? असं नका बोलू. आपण एकटं पडलो. आपल्याला कोण साथ देईल?
बा अरे हा म्हातारी सुद्धा खूप सुंदर आहे रे. बोललो होती की नाही तुम्हाला? राज मी तर म्हणतो तुमच्या ह्या हाताने तिला परवाडून टाका. आणि ह्याच हाताने मला आज तुला खून करावा लागला. पण नाही, मी एका शेवट केला आहे.